तर राम राम मंडळी, आम्ही चाललो ना वाजदाय देऊ मग राम माताला. तर पूर्ण ब्लॉग पाहायला विसरू नका. मग काय, तर तुम्ही नवी असाल तर लाईक करा न सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनल. असेच तो काका बसलाय मोर चालला आता. हे बघा माग माणसं बसली तर बटी इकडं साडू नकली पहिला असली होता तिकडं पण योग्य आपला पोरे पोरे दाखवणार पोरे आमचा भाऊ मागा सारत्या पडील आता चाललो तर आम्ही मोर धोत्रे टाकायचा बाकी मोर आता वायदराला चालली. वायदराला ब्लॉग बघत असतं तर लाईक करून द्या. त्यानंतर पुढं आली बघ गाडी. मला तर काय गावाचं नाव माहीत नव्हतं, पण बाकीच्यांना माहीत होतं. तर या गावाचं नाव काय तुम्हाला माहीत असं तर, कारण की इकडं खूप आपल्या वाढले राहतं इकडं. तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मित्रांनो. आणि ब्लॉग शेवटपर्यंत पहा, कारण की खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. आणि हे सुगर कोणत्या गावापाशी येतो ते पण कमेंटमध्ये सांगा बरं का, कारण की मला तर काय माहीत नाही. मी पहिल्यांदा येतोय बरं का मित्रांनो. हे बघा हे सुगर आहे. तर इथं पण खूप वाडे होतं त्या मागं. मग काय हाय बी करून द्यायला म्हणलं मस्त दणक्यामध्ये. इधर बघा तुम्ही, आम्ही चालू धनाधन इकडं हाटलीकडं. येतो ना आम्ही चिया बिया प्यायला हो मस्तपैकी तिन्ही. मग काय इकडं त्यानंतर तिकडं गाडीची खूप अवकाळ होऊन गेली ती. तर इकडं आम्ही चाललोय ना भाऊ मस्तपैकी आनंद घेत. बघा तुम्ही कितला खतरनाक वातावरण इकडं. कारण की आता तरी एवढं वातावरण खतरनाक नाही मित्रांनो. पावसाळ्याचं जर आलं असतं ना खूप मजा आली असती इकडं. कारण की पावसाळ्याची खूप मजा येतं इकडं. कारण की इकडचं वातावरण तसं आहे. इतकं सुंदर सुंदर जागा इकडं बघू शकता तुम्ही. इथं सिनेमॅटिक व्हिडिओ काढायचा खूप खतरनाक जागा आहे मित्रांनो. तर तुम्ही कुठून सिनेमॅटिक असतील तर इकडं नक्की या. इकडं खूप खतरनाक जागा आहे. आणि इकडं बॅकग्राऊंड पण खूप खतरनाक आहे बघू शकता. हे पहा मित्रांनो कितला खतरनाक सुंदर जागा आहे कुठचा. सगळे कौलाचे घर आहेत नाही का, म्हणजे सगळं मातीने बांधलेलं आणि सगळं झाडाच्या पांटांनी बांधलेलं आणि कौलाने सगळे डालकी बिलकी सगळे असतात इकडे बघू शकता. किती खतरनाक डालकी इथे. इकडे काळच नाही मित्रांनो डालक्यांचा, कारण की इकडे येळूच्या काट्या खूप असतात म्हणून इकडे खूप लोक डालके बनवतात. हे झाडाचं वातावरण बघा कितला खतरनाक जागा आहे बाप. असं वाटतं का कोणता पिक्चर शूट करा आले इकडं. इतका तर खतरनाक इथं लुक आहे. कारण पिक्चर काढाय सुद्धा इथं इथला खतरनाक जागा आहे. हे बघा मित्रांनो झाडाने जाती गाडी अजून, कारण इकडं सगळं झाडच असतात मित्रांनो. आणि जर तुम्ही येत असताना इकडं तर सगळं गाडीची टांकी बिंकी फुल करून घ्या, कारण की इकडं लांब लांब गावं येतं. म्हणजे गावं असतात भाऊ पण थोडे लांब लांब असतात बरं का मित्रांनो. इकडं पेट्रोल सापडत नाही, पेट्रोल पंप नाही इकडं. तिकडून गाडीची टांकी फुल करून घेऊन या मित्रांनो. इकडं थेटपर्यंत एक पण पेट्रोल पंप नाही मित्रांनो. त्या पुढे एकच पेट्रोल पंप आहे. इथून डाय गाडी अटकावून दिली पुढून ट्रक येत होती डाय आम्हाला. मग काय बघू शकता इष्टी बिष्टी काढून दिली मस्तपैकी आम्ही. मग इथून गाड्या बिड्या निघत होत्या मस्तपैकी इकडं, कारण की इकडं हा देवमंगळाला रस्ता जातो मित्रांनो. तर या रस्त्याने कोण कोण जाईल आणि कोण कोण येईल कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मित्रांनो. आणि जर हा कोणत्या दिशेला आहे तर तुम्हाला माहीत नसेल तर मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर आहे 9511295476. हा माझा नंबर आहे मित्रांनो. तुम्हाला माहीत नसेल हा कोणत्या दिशेला आहे, तुम्हाला यायचं असेल फिरायला तर तुम्ही येऊ शकता. तरी आपल्या नंदुरबार जिल्ह्यापासून तरी 200 किलोमीटर असणे. इथं बघू शकता आम्ही पहिल्या पायथ्याला येऊन लागलो तर खूप नाचत होती लोक, कारण की हा दिन खूप नाचायच्या मजा राहते. इकडं आम्ही आला बाजारामध्ये येऊन लागलो मस्तपैकी. हे बघू शकता उलटा कॅमेरा धरावून गेला माझ्याकडून, सॉरी मला माहीत नव्हतं इकडून उलटा कॅमेरा आहे काय. त्यानंतर आम्ही काय काय घेत होतो इकडं सगळे मित्र. मग काय इकडं बघू शकता खूप खतरनाक बाजार असतो मित्रांनो. तुम्ही पण या, काय अडचण नाही इकडं. ठीक आहे बघू शकता सगळ्या गाड्या बिड्या सगळ्या एवढ्या असतात इकडं.
सगळं खाया प्यायला सगळं जे माणसांचे भेटून जातं मित्रांनो. इकडं माझ्याकडून एक गलती होऊन गेली मित्रांनो, उलटा कॅमेरा धरून गेला थोडा, काय विषय नाही तरी. बघू शकता इकडं आजोबा आणि दर्शन गेला इकडं खूप दर्शन घ्यायची तर खूप अडचण होती मित्रांनो. तरी बघा माकडं कसले कसले इकडं काय खूप खतरनाक माकडं आहे इकडं. हे माकडं बी येतात. मग मित्रांनो इकडं दर्शन घ्यायला तर काय घेतलं मग दर्शन खतरनाक तर बघू शकता मित्रांनो किती खतरनाक लोक आहे इकडं. कारण की इकडं खूप मजा येते आणि खूप फिरायला पण खतरनाक खतरनाक जागा आहे. चला तर ब्लॉग इथे संपवतो. आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं ब्लॉग पहा. चला धन्यवाद. जय महाराष्ट्र.